गुड मॉर्निंग जोश ॲट ड्राईव्ह. खूप दिवसात कुठली रोड ट्रिप करण्याचा योग आला नाही. मी आणि माझे मित्र चंद्रकांत बेनाली, माझ्यासोबत माझे मित्र आहेत चंद्रकांत बेनाली. एक जिप्सी मी त्यांना एवढ्यासाठी म्हटलं की ते सुद्धा ही जे सोलो ट्रॅव्हलर मनात येईल तिथे जातात. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, हिमाचल, इव्हन खूप ठिकाणी ते जाऊन आलेले आहेत. काल अचानक जस्ट चंद्रूबाईशी काल बोललो आणि म्हटलं चंद्रूबाई जरा निकलते कहाँ पे. म्हटलं मेरा तो इरादा बहुत लंबा जाने का है. तर त्यांनी सजेस्ट केलं की पानशेत धरणापर्यंत आपण जातो, परंतु त्याच्या पुढचा जो भाग आहे जो कोकणामध्ये उतरतो तो आपण कधी केला नाही. म्हटलं इट्स अ नाईस आयडिया. व्हॉट डू से चंद्रूबाई? Absolutely correct, and definitely we are going to enjoy this trip. Yes. So friends, wish us all the best. We are going unknowing area. We don't know what will be there. Thank you. Thank you so much. आम्ही निघालो पानशेत धरणाकडे. पानशेत धरण हे 1950 साली बांधण्यात आलं होतं. 12 जुलै 1961 रोजी पुण्यामध्ये हाहाकार माजला होता. पानशेत धरण फुटलं होतं. जवळपास 1000 लोक मृत्युमुखी पडले होते. माझी स्वतःची सुद्धा या धरणाची एक आठवण आहे. खूप वर्षांपूर्वी आम्ही काही मित्र पिकनिकला म्हणून पानशेत धरणावरती गेलो होतो. सहज पाय पाण्यात सोडलेत आणि एकाने म्हटलं की चला आपण पोहोच जाऊया दुसऱ्या काठापर्यंत. तो काठ तसा जवळ दिसत होता. पोहायला जशी मी सुरुवात केली तसाच तो काठ दूर जात होता आणि एक शेवटी 5-10 फुटाचं अंतर असेल आणि माझा दम तुटला. मी खाली गेलो. एकदा वरती आलो, दुसऱ्यांदा वरती आलो आणि तिसऱ्यांदा जो वरती आलो फक्त मला कोणीतरी पुश करायचं मला आठवतं आणि मी काठावरती पोहोचलो. तेव्हापासून मला पाण्याची भीती आहे. परंतु पानशेतचं आकर्षण काही कमी झालं नाही. खूप वेळा गेलो असेल. इथून आम्ही पुढे गेलो. एक साधारणपणे 8-10 किलोमीटरवरती आमचे मित्र आहेत विजय भगत यांचं फार्म हाऊस. परंतु गेटला कुलूप होतं आणि आम्हाला तर पुढे जायचं होतं. पुढे गेलो. पुढे जाता एक रस्ता, लाल मातीचा रस्ता, इतका सुंदर. त्याच्यावरती पिवळसर थोडीशी झाक होती. म्हटलं गाडी टाकूया चंद्रूबाई. चंद्रूबाईनं टाका गाडी. काही विचार न करता गाडी खाली टाकली. म्हटलं हा रस्ता जिथे जाईल तिथपर्यंत जाऊया. आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं, वेळेचं बंधन नव्हतं. गाडी खाली घातली. ती गाडी गेली पाण्याच्या तलावाच्या काठापर्यंत आणि तिथे रस्ता संपला होता. आमची फॉर्च्युनर आणि आम्ही दोघं आणि समोरचं हिरवंगार पाणी आणि हिरवंगार डोंगर. मजा आ गया उस टाईम पे. असं स्वतःच्याच आनंदाचा मशगूल होत आम्ही परत वरती मेन रोडला आलो आणि पुढे गेलो. प्रत्येक ठिकाणी काही लोकं दिसली. त्या विचारत इथे जेवणाची काही व्यवस्था साहेब समोर कुठेतरी असेल, परंतु आम्हाला माहिती नाही. आणि असं करता एक पाटील साहेबांचं रिसॉर्ट दिसलं. सुंदर. आम्ही गाडी आतमध्ये घातली. एक आजी होत्या. ते म्हणाले की तुमची गाडी आत शेवटपर्यंत जाऊ शकते. ती गाडी त्याच्याशी आतमध्ये गेली. तिथे आम्ही गाडी उभी केली आणि बघतो तर काय, तिथे बोटिंगची व्यवस्था, टेंट्स, राहण्याची व्यवस्था, कॉट, वरती जेवणाची व्यवस्था, अशी सुंदर व्यवस्था. असं वाटलं की इथेच मुक्काम करावा. परंतु तिथे त्या दिवशी कुठल्याही प्रकारची सोय नव्हती आणि तिथल्या माणसाने सांगितलं की अजून आम्ही सुरू केलेलं नाही आहे. परत तिथून आम्ही वरती आलो. जाता आता मात्र 1:30 वाजले होते. पोटात कावळे ओरडत होते आणि चंद्रूबाईंना एक छोटंसं घर दिसलं. त्या घरामध्ये त्यांना एक दुकान दिसलं. त्या दुकानामध्ये कुरकुरे वगैरे, थोडेसे फरसाण वगैरे विकल्या पॉकेटं होती. आतमध्ये गेले आणि विचारलं की आम्हाला जेवणाची व्यवस्था होईल. तर तिथे बाजूला एक म्हातारे गृहस्थ बसले होते. त्याच्या अगोदर सांगतो त्या बाईने म्हटलं की आमच्या इथे तर नाही, परंतु मी करून देऊ शकते. पिठलं भाकरी चालेल? पण उत्तम. त्या बाई एवढंच म्हणाल्या की फक्त आमच्याकडे कोथिंबीर नसेल. चालेल? चंद्रूबाई तर खाण्याचे दर्दी, जिप्सी कॅटरचे मालक. ते म्हणाले की बिलकुल चालेल मावशी, तुम्ही द्या. आजोबांशी ते बोलत होते. मी पण ते बघत होतो. आजोबांचं वय 91 वर्ष. अनंत त्यांचं नाव. दात चांगले, कान चांगले, डोळे चांगले. फक्त वयोमानाने शरीराला फक्त बाक आला होता. त्यांच्याशी गप्पा मारत होते. त्यांनी काही मस्त गमतीशीर गमती सांगितल्यात. फार पूर्वीच्या काळी, म्हणजे जेव्हा बसेसची काही व्यवस्था नव्हती तेव्हा इथले लोक, इथे चांगल्या प्रकारची वस्ती होती आणि आज इथे जे काही घरं आहेत
त्या घरामध्ये एखाद दोन अशी माणसं राहतात. सगळी मुलं मुली सगळे शिक्षणासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी सगळेजण पुणे शहरामध्ये गेलेले आहेत, बाहेर गेलेली आहेत. त्यांनी सांगितलं की आम्ही पुण्याला जेव्हा जात होतो तेव्हा आम्हाला 3 दिवस लागायचे परत येण्यासाठी. आम्ही विचारलं तुम्ही कशासाठी जात होतात? म्हणजे आम्ही इथले करवंद, काही फळं, आंबे हे घेऊन जात होतो. तिथे एक दलाल असायचा, तो विकायचा आणि आम्हाला पैसे द्यायचा आणि आम्ही परत येत होतो. अशा छान छान गोष्टी चालू होत्या. जेवलोत आम्ही व्यवस्थित, खूप छान. दही दिलं त्यांनी, साखर आणि मीठ आणि मिरचीचं लोणचं, असं मस्त पाहुणचार घेत आम्ही निघालो. चंद्रुबाईचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे, हे खूप मनापासून जे करतात ते खूप मनापासून करतात. त्यांनी त्या माऊलीला विचारलं, माऊली किती पैसे झालेत? माऊली म्हणजे तुम्ही द्याल ते. चंद्रुबाईंनी, आता मी आकडा नाही सांगत, पण खूप पैसे दिलेत. ते म्हणे की इतके पैसे? म्हणजे या लोकांना आपण जे करतो आणि जे केलं त्याचं कौतुक जे लोक करतात ते म्हणजे हो एवढे पैसे नाही होत. चंद्रुबाई हो मावशी राहू द्या, आम्ही पुढच्या वेळेला परत येणार आहोत. त्यांनीसुद्धा आम्हाला खूप आग्रहाचं निमंत्रण दिलं. पुढे निघालो. गोलखेड, त्या गावाचं नाव गोलखेड. गोलखेडा चौकशी केली की पुढे म्हणे आहे ना पुढे. असं करत करत आम्ही पुढे गेलो तर एक गाव लागलं. गाव लागल्यानंतर म्हटलं की आता याच्या जात असताना मध्येच एक असा रस्ता लागला की डोंगर फोडून एखाद्या इंग्रजी सिनेमासारखं किंवा वेस्टर्न सिनेमासारखा जो रस्ता असतो, ते घोडे धावत असतात किंवा गाड्यात पळत असतात, तसा तो रस्ता. ब्युटिफुल ब्युटिफुल. आमची गाडी स्लोच होती, कारण रस्ता थोडासा खराब होता. असं करत करत पुढे निघालो. म्हटलं हा रस्ता तर आपण शेवटपर्यंत जाणारच आहोत. पण मध्ये आम्हाला एका माणसाने सांगितलं की साहेब पुढे रस्ता संपतो. म्हटलं बघूया. तर आम्ही गाडी घेतली. रस्ता आता बऱ्यापैकी लागला होता आणि जिथे गंमत म्हणजे हा रस्ता म्हणजे माझ्या लक्षातच नाही आलं की हा रस्ता संपला आहे. रस्ता संपला आणि पुढे बघतो तर खाई थोडीशी, म्हणजे जास्त खोल नव्हतं खाई, आणि तिथे खूप दगडधोंडे होते आणि पुढे एक मातीचा रस्ता होता. तो अजून तयार झाला नव्हता, परंतु हा रस्ता पुढे मागे कधीतरी कोकणात जाणार आहे. तिथे आम्ही आमच्याच फजितीवरती हसलो, खूप हसलो आणि परत येताना परत काही आठवणी बोलत बोलत गंमत करत करत आम्ही पुण्यामध्ये परत आलो. मित्रांनो, आतापर्यंतची सवय होती की निघालो की 6,000 किलोमीटर, 4,000 किलोमीटर, ऑफबीट हिमालया, स्नो ड्राईव्ह याची सवय. परंतु कधी मनात आलं तर अशी एखादी छोटीशी रोड ट्रिप करणंसुद्धा खूप आनंद देऊन जातो. परत एकदा असाच निघेन, परत एकदा भेटेन अशाच एखाद्या अनुभवासह रोड ट्रिपसह. थँक्यू सो मच. थँक्यू.